नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTVच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. मी आज आपणास सांगणार आहे की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवड कशी झाली आणि या निवडीमुळेच खरंच काँग्रेसला परत एकदा उभारी मिळणार का? हर्षवर्धन सपकाळ यांची निवड ही पॅराशूटप्रमाणे झाली आहे अशी चर्चा आता काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे. आणि सपकाळ यांच्या निवडीनंतरनं अनेक राजकीय काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज झालेत. विशेष म्हणजे सपकाळांच्या ऐवजी अन्य काही नेत्यांची नावं चर्चेत होती. ती कुणाची होती, ते का झाले नाहीत प्रदेशाध्यक्ष आणि सपकाळच का झाले, याविषयी आपणास इनसाईड काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या राजकीय पटलावर राजकीय मोठमोठ्या नेत्यांशी चर्चा केल्यावर सर्वसामान्यांना माहीत असावं की नेमकं काय घडलं, ही माहिती आपणाला देणार आहे. मुद्दा गेले 2 ते 3 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे की भुईसपाट झालेल्या राज्यातला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकसभेमध्ये काँग्रेसला जे अनपेक्षित अधिक यश मिळालं, यानंतरनं तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस उबाठा यांच्यामध्ये जागा वाटपामध्ये विधानसभेच्या वेळेस तेढ तयार झाला आणि राज्यात एक प्रतिमा वाईट स्वरूपामध्ये गेली. कालांतराने नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि उबाठाचे नेते एकमेकांच्या विरोधात सार्वजनिक टीका करायला लागले. कारण की यशाला अनेक धनी असतात म्हणतात, अपयशाला मात्र कोणी नसतं. वास्तविकतेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्यावेळेस विधानसभेमध्ये मोठं अपयश मिळालं, त्यानंतर त्याची सर्व जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्यासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत काँग्रेसचे KC वेणुगोपाल हे प्रमुख नेते यांची भेट घेतली आणि या भेटीनंतरनं त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची भूमिका मांडली. अर्थात नाना पटोले यांच्यानंतरनं मग प्रदेशाध्यक्ष करायचं कुणाला, याविषयी खलबत सुरू झाली. काही काळ येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापर्यंत नाना पटोले यांनाच कायम ठेवावं असा एक सूर त्यावेळेस दिल्लीतल्या नेत्यांकडनं होता. मात्र पर्यायी विचार मात्र केला जात होता. याचं प्रमुख कारण म्हणजे पटोलेंना देखील आता फारसा रस राहिला नाही या प्रदेशाध्यक्षमध्ये, असं सांगितलं जात होतं. याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यात ज्या पद्धतीने काँग्रेसचा विधानसभेला सुपडासाप झाला, आगामी काळात जवळपास पुढचे 4.5 ते 5 वर्ष सत्तेशिवाय राहायचं आहे. प्रदेश कार्यालय चालवण्यासाठी, सगळ्या काही यंत्रणा चालवण्यासाठी अर्थपूर्ण मदत लागते आणि तो खर्च करणार कोण, असे प्रश्न उपस्थित होते. यामुळे प्रदेशाध्यक्ष निवड करताना आर्थिक सदनता हा निकष तर असावाच लागेल, पण तो पॉप्युलर नेता असावा असंही दिल्लीच्या मनात होतं. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातनं पहिल्यांदा सगळ्यात जास्त नाव सुरू झालं ते सतेज उर्फ बंटी पाटील यांचं. DY पाटील घराण्यातून असणारे, काँग्रेस एकनिष्ठ असणारे सतेज पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वाधिक आग्रही दिल्लीतून होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेतेसुद्धा बंटी पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी आग्रही होते. पण सतेज पाटील मात्र फारसे उत्सुक नव्हते. याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या शैक्षणिक मोठमोठ्या संस्था आहेत, मोठमोठे सहकार्यातले जाळं आहे, अशा वेळेस काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष असताना विरोधक म्हणून जी भूमिका बजावताना सत्ताधारी असणाऱ्या भाजपाला अंगावर घेणं म्हणजे परत एकदा चौकशीची ससेमिरा लावण्यासारखं आहे. यामुळे फक्त बंटी पाटीलच नाही तर विश्वजित कदम, अमित देशमुख असे दिग्गज नेते जे मराठा चेहरे आहेत, कदाचित नवीन तरुण चेहरे समोर आणू शकले असते, काँग्रेसचे अधिक भक्कम करू शकले असती आणि पिढी जात म्हणजे पतंगराव कदम असतील, विलासराव देशमुख असतील, दिलीपराव देशमुख असतील, अशा या घराण्यांनी काँग्रेससाठी अनेक वर्ष सत्ता भोगली. पण मात्र ज्यावेळेस काँग्रेस अडचणीत आहे त्यावेळेस मात्र हे नेते 2 पावलं मागे गेली. अखेर मग विदर्भातनं कुणाचं नाव आणावं, विदर्भ याविषयी चर्चा सुरू झाली दिल्ली दरबारी. त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार हे सर्वाधिक इच्छुक होते. विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षासाठी तसं विरोधी पक्ष नेता आधी व्यवस्थित भूमिका निभावली होती. दुसरीकडे विदर्भात येत असल्यामुळे विदर्भात काँग्रेसला भविष्यामध्ये अधिक काम करण्यासाठी विदर्भातनंच प्रदेशाध्यक्ष असावा असा एक सूर होता. दुसरीकडे वडेट्टीवारांसारखा नेता आर्थिक जी रसद आहे, पक्ष कार्यालय चालवणं असतील, पार्टी खर्च करणार असेल, आंदोलन करणं असेल, अशा वेळेस सत्तेत नसताना सुद्धा वडेट्टीवारांची तयारी असल्याची माहिती मिळत होती. पण वडेट्टीवारांना नाखुश व्हावं लागलं. किमान तुर्तास तरी भलेही त्यांना विधिमंडळ गटनेता जरी केलं असलं तरी विधान प्रदेशाध्यक्ष यासाठी वडेट्टीवार खूप आग्रही होते. पण
हे त्यांच्या पदरात पडलं नाही. अखेर विधिमंडळ गटनेता त्यांना व्हावं लागलं. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान चर्चा परत सुरू झाली की दोन्हीही पदं जी आहेत ती विदर्भातच का? वडट्टीवारांसारखा नेता पूर्व विदर्भातून येतो, तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेवटच्या बॉर्डरवर असणाऱ्या बुलढाण्यातून सपकाळ येतात. ग्रामपंचायतीपासून ते आमदारकी असा त्यांचा प्रवास आहे. संघटनामध्ये गेले 10 वर्ष दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या संघटनात युवकांच्या संबंधित जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आल्या. विशेष म्हणजे दिल्लीमधील राज्यातले विदर्भातलेच मुकुल वासनिक जे दिल्ली दरबारी असतात, दिल्लीतून ते सूत्र हलवतात. या मुकुल वासनिकांच्याच माध्यमातून सपकाळांना ही मोठी संधी मिळाल्याचं म्हटलं जातं. सगळ्यात गोष्ट एक महत्त्वाची येते ती म्हणजे राहुल गांधी यांची जी टीम आहे युवकांची, त्यांच्या संबंधित जवळचे म्हणून आता सपकाळ हे ओळखले जात आहेत. तसा मेसेजसुद्धा त्यांच्या नियुक्तीच्या दरम्यान दिला गेलेला आहे. असा मेसेज देण्याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे संस्थानिक राजकारण जे सुरू आहे गेल्या काही कालावधीमध्ये आणि गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये, अशा काळामध्ये मग सपकाळांसारखा सर्वसामान्य फारसं घराणेशाही नसणारं, आर्थिक सदनता नसणारं, वलय नसणारा नेता ज्यावेळेस राज्यामध्ये इतकी मोठी जबाबदारी दिल्या जाते, त्यावेळेस दिल्ली हायकमांडच्या मेहरबानीने ते खाली नियुक्त केले गेले आहेत असा मेसेज देणं गरजेचं आहे. अन्यथा राज्यातल्या संस्थानिक नेत्यांच्या समोर सपकाळांचं टिकणं कठीण आहे. नाना पटोलेंसारखा नेता जो खणकर नेता आहे, कुणबी नेता आहे, त्यांना सुद्धा प्रचंड त्रास संस्थानिक राजकारण्यांच्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी दिला गेला. विशेष म्हणजे काँग्रेस 2 गटांमध्ये आत्ता विभागली गेलेली आहे. एका बाजूला मराठा स्टँड घेणारा नेता असावा का, दुसरीकडे ओबीसी नेता घ्यावा का, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा द्वंद्व काँग्रेसच्या पक्षामध्ये सुद्धा सुरू आहे. अशा काळात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठे ना कुठेतरी भविष्यामध्ये सपकाळांसाठी सगळ्यात मोठे चॅलेंज असणार आहेत, ते म्हणजे काँग्रेस पक्षाचं उभारी कशी आणायची, काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणायचे कसे. याचं कारण म्हणजे जे संस्थानिक नेते राहिलेले आहेत ते स्वतःच्या संस्थेसाठी, स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थिक भूमिकेमुळे कारखानदार आहेत, मोठमोठ्या संस्था चालवतात. तर या भविष्यामध्ये ते भाजपाच्या विरोधात, विशेषतः जिथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार इतक्या बहुमतामध्ये आहे, केंद्रीय यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, अशा भीतीपोटी ते आवाज खरंच किती उठवतील. यामुळेच सपकाळांची निवड ही केंद्राच्या काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे, पण ती अचूक ठरवणं हे सपकाळांसाठी फार मोठी कठीण परीक्षा असणार आहे. याचं सगळ्यात उदाहरण जर द्यायचं राहिलं तर मराठवाड्यामध्ये अमित देशमुख असतील, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रणिती शिंदे, विश्वजित कदम, बंटी पाटील हे सगळे नेतेसुद्धा कुठे ना कुठेतरी भीतीपोटी किती काळ महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षात राहतील याविषयी आत्तापासूनच चर्चा सुरू झाली. दुसरीकडे सपकाळांचं नेतृत्व नवीन नेतृत्व तरुणांना घेऊन पुढे जाणार असेल तर जे संस्थानिक राजकीय नेते काँग्रेस पक्षाअंतर्गत राहिले आहेत त्यांचं स्टँड काय राहणार आहे, ते काय करणार आहेत. त्यामुळे सपकाळांसाठी पुढील कालावधीमध्ये राजकीय स्वतःची संस्थात्मक पक्षाची बांधणी हा फार मोठा एक आव्हानात्मक कार्यक्रम असणार आहे. एका बाजूला केंद्रातल्या काँग्रेस पक्षातले जे दरबारी राजकीय नेते आहेत असं म्हटलं जातं, त्यांना चुस्कारणं आहे. दुसरीकडे राज्यात अनेक निर्णय घेताना जे संस्थानिक राजकीय नेते आहेत त्यांना सुद्धा हेडावून घ्यावं लागणार आहे आणि काम करावं लागणार आहे. कुठेतरी मरगळ मोठी आलेली आहे. अशा कालावधीमध्ये विदर्भात त्यांच्याबरोबर इच्छुक असणारे नितीन राऊत, दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनासुद्धा कुठे ना कुठेतरी सोबत कधी चुचकारत, कधी रागवत, कधी कठोर निर्णय घेत पुढे जावं लागणार आहे. एका बाजूला एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा अधिक भक्कम होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये. अशा ठिकाणी आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 वेगवेगळे पार्टी राहिलेले आहेत. पण दोन्ही पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात टिकणं फार मोठं चॅलेंज असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. मुंबईत तर त्याहूनही भयानक परिस्थिती आहे. एका बाजूला एकेकाळी काँग्रेसमध्ये 17 ते 18 आमदार एकेकाळ असणारा काँग्रेस पक्ष आज मात्र अवघ्या 3 ते 4 आमदारांवर आलेला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये आगामी काळामध्ये मोठे फेरबदल होतील असं म्हटलं जात होतं. आता वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. मुंबईसह राज्यात नागपूर, नाशिक अशा वेगवेगळ्या महापालिका निवडणुका आहेत. अशा काळात सुद्धा काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व जिल्हा परिषदे, पंचायत समिती आणि महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत टिकवणं हे सपकाळांसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. एकूणच
काँग्रेसचं जे आधीचं कल्चर आहे त्याच्यामध्ये राज्यात सपकाळ किती बदल करतायत, नवीन तरुण संघटना बांधताना तरुण पिढी जी निस्वार्थी आहे, ज्यांची आर्थिक घराणेशाही नाही आहे, पण फक्त काँग्रेसच्या प्रेमापोटी स्वतःकडे किती लोक जमा करतील आणि ते दीर्घकाळ पुढचे 5 वर्ष पक्षाला कोणत्याही स्वार्थाशिवाय निस्वार्थ पद्धतीने कसं काम करतील यावर सपकाळांचं भवितव्य असणार आहे. नवीन चेहरा ज्यावेळेस 2014ला पृथ्वीराज चव्हाणांसारखा थेट राज्याचा मुख्यमंत्री दिला गेला होता, त्यावेळेस पॅराशूट आलं आणि ते पॅराशूटनी असं म्हणतात की अनेक कठोर निर्णय घेतले, ते काँग्रेसला पचले नाहीत आणि तत्कालीन काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी सरकार गेलं. आता सपकाळ यांच्या माध्यमातून दिल्लीतनं परत एकदा पॅराशूट पाठवलेलं आहे असंही खाजगी कुत्सित पद्धतीने काही नेते काँग्रेसचे बोलत आहेत. पण सपकाळ यांच्यासाठी चॅलेंज असणार आहे ते म्हणजे सर्वांना सोबत घेत काँग्रेसचा विस्तार करणं, जे भाजपाच्या सत्तेच्या काळामध्ये तितकं करणं फार कठीण आहे. पण ते चॅलेंज मात्र सपकाळांना घ्यावं लागणार आहे. ते नेमकं किती घेऊ शकतायत पुढच्या कालावधीमध्ये हे दिसेलच. पण तूर्तास तरी सपकाळांची निवड सगळ्यांनाच आश्चर्यकारक आहे आणि आता ते किती प्रभावी ठरतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. तूर्तास इतकंच. सागर कुलकर्णी, मुंबई, NDTV मराठी डिजिटलसाठी धन्यवाद.